राजे चांगलीच अद्दल घडवली तर त्या मोगली सरदारांना. राणी साहेब ही तर सलामी झाली. सलामी? सलामी. आत्ता कुठं समस्त वारकऱ्यांच्या साक्षीनं समोरच्या पैलवानाच्या अंगावर माती टाकली आहे, एवढंच. पण वारकरी किती खुश झाले ना. तुम्ही वारीचा खर्च उचलला, जागोजागी पाणपोह्या सुरू करणार आहात, अन्नछत्रे सुरू करणार आहात. मन अगदी भरून गेलंय हो. वारकरी संप्रदाय खुश झाला. आणि त्यात तुम्ही त्या काकर खानाचा हात मोडून त्याच्याच गळ्यात बांधून तुकोबांच्या पालखीला खांदाही दिला. मोठंच काम झालं. आम्ही म्हटलं आत्ता कुठं समोरच्या पैलवानाच्या अंगावर माती टाकून झाली. आता शड्डू कुठं आणि कसा ठोकायचा याचा विचार करतो आहोत आम्ही. शड्डू कुठं आणि कसा ठोकला आणि दंड कसा थोपटला म्हणजे औरंगजेबाच्या कानावर आवाज जाईल याचा विचार सुरू आहे. याचा अर्थ तुम्ही पुढचा तडाखा औरंगजेबाला देणार. होय, औरंगजेब. औरंगजेब 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 औरंगजेब. राजन, आपण औरंगजेबाविरुद्ध पाऊल उचलायचं? होय कविराज, आम्ही पूर्ण विचारांती ठरवलं. थोडी घाई होती असं नाही वाटत आपल्याला राजन? घाई? कविराज, त्या औरंगजेबाच्या सांगण्यावरून त्याचे सरदार नागव्या तलवारी घेऊन स्वराज्यात धुडगूस घालताय. जिझिया कराच्या वसुलीच्या नावाखाली साधू संतांना त्रास देत आहेत, त्यांचा छळ करताय. काल तलवारीच्या टोकानं तुळशीच्या माळा तोडल्या, तुळशीची झाडं तोडली. तुकोबारायांच्या पालखीवर हल्ला चढवून पंढरपूरची वारी बंद करायला निघाले होते. नाही नाही, आता ग बसून चालायचं नाही. आपला चांगला इंगज दाखवाय पाहिजे त्यासनी. मलाही तसंच वाटतंय मामासाहेब. आता यांना जशास तसं उत्तर दिलंच पाहिजे. परंतु राजन, औरंगजेबाला आत्ता डिवसलं तर मोठा घास घेतल्यासारखं होईल. मोठाच घास घ्यायचाय कविराज. एक गोष्ट लक्षात ठेव, पहिल्या झूट मांजर मारलं तर वाघ सुद्धा घाबरतो. पटलं, अक्षी पटलं राज. पहिल्या झूटला मांजर कशाला, वाघर टोकून काढू. बात बिल्कुल सही है, लेकिन कसं आहे कविराज, आबासाहेब गेल्यापासून इतर सत्ताधाऱ्यांना स्वराज्याचा धाक वाटेनासा झालाय. छत्रपती गेले, स्वराज्य पोरकं झालं. त्यात गृहकलह सुरू आहे, मंत्र्यांनी बंडावा केलाय, कोणीच वाली उरलेला नाही. मग काय, मारा झडप, तोडा लचके, घुसवा फौजा, मारा मुलूक. जिझिया कराच्या नावाखाली करा छळवणूक राहतेची. समदेसनीच तसं वाटतंय. म्हणूनच मामासाहेब, म्हणूनच पहिला दणका द्यायचा तो म्होरक्यालाच. एकदा म्होरक्याला दणका दिला का बरोबरचे लगेच वारेपांग होता. म्हणून औरंगजेब म्हणजे सगळ्यांना कळून चुकेल की शिव गेला तरी रुद्र मागे आहे. तोही तांडव करू शकतो. केवळ आपल्या जटा आपटून मोठमोठाले पाषाण फोडू शकतो. आणि त्या पाषाणाच्या ठिकऱ्या करण्यासाठी फौजच्या फौज तयार ठेवली. मामासाहेब, आमच्या मनात आहे की पहिल्यांदा औरंगजेबाचं नाकाड फोडायचं, आणि असं फोडायचं पण नाकातून भळाभळा रक्त व्हायला पाहिजे. अहो राज, तुम्ही इशारा करांनीच ती जागा दाखवा. आम्ही तिथवर भरारी मारलीच मग समजा. मामासाहेब, भरारी तर मारायचीच आहे, पण अपुऱ्या तयारीनं नाही, पूर्ण तयारी निशी. त्या अगोदर आम्हाला एक महत्वाचा सल्ला घ्यायचा आहे. सल्ला? कुणाचा? माझा सल्ला म्हणाल तर असा असेल की तुर्तास शांत बसा. म्हणजे तलवारी म्यान बंद ठेवायच्या. सध्या तिथेच चांगल्या दिसतील, म्यानातच असू द्यात. आणि ऐकलं का, औरंगजेबाला ललकारणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. सोपी नाहीच, उलट आत्मघातकी विचार आहे हा, नाही का हो पंत? सगळं आहे आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिसतच आहेत. त्यामुळे मी काय बोलावं आणि तुम्ही काय ऐकावं अशी सध्या तरी परिस्थिती नाही. आत्ता कसं बोललात,
आणि आंबीरराव, त्या औरंगजेबाला तुम्ही जोखला असेलच की. तर हो, पण तेव्हा छत्रपतींच्या तराजूने जोखलेलात. शंभूराजेंच्या तराजूने तोलून होणार नाही, फसगत होईल. फसगत होईल आणि मोठा ऐचार बी ठरल त्यो. आपली तयारी काहीच नाही. हा, आपली तयारी एवढी, आपण मंचकावर बसलो, झालं. तेवढ्याने काय होणार? मोरोपंत असते तर त्यांनीही हेच सांगितलं असतं. औरंगजेबास आव्हान देऊ नये, संकटास आपणहून बोलावू नये, नाहीतर स्वराज्यास धोका होणार. पण स्वराज्य धोक्यात यावं म्हणून तर औरंगजेबानं जिजिया करायचं हत्यार उपसलं. त्याला उत्तर द्यायलाच पाहिजे. आणि औरंगजेबाचा सामना आज ना उद्या करायचाच आहे, तर आजच का नाही? आज नको. नाही म्हणजे स्वराज्याची घडी अजून नीट बसायची आहे. शिवाय सावताहून कुरापत का काढायची? पण आमचा सवाल वेगळा आहे. औरंगजेबाशी सामना करायचा म्हणजे राजांच्या मनात विचार काय आहे? सुरतेची लूट, तिसऱ्यांदा? होय. पण राजे, यावेळेस मात्र हा निर्णय आत्मघातकी ठरेल. कारण सुरतेतील अंमलदार व्यापारी आधीच सावध झालेत. शिवाय सुरतेभोवती 3 पुरुष उंचीचा तट उभारला गेलाय आणि त्यात औरंगजेबाने सुरतेच्या संरक्षणार्थ स्वतः फौज तैनात केली आहे. पण मला असं वाटतं, महाराजांनी जे केलं ते तुम्ही करू नये. क्यों? स्पष्ट बोलतो, माफी असावी. महाराज दैवी पुरुष होते. त्यांनी जे जे ठरवलं ते करून दाखवलं. मग राजन ही करून दाखवणारेच आहेत. तरी बी मला वाटतं आपण थांबावं. औरंगजेबाच्या वाटेला जाऊ नये. सरनोबत, यांच्या सल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अहो राज यांचं सल्लं म्हणजे आळणी कडाण ना चव ना रव. अहो शत्रूचा विचार सश्याच्या काळजानं नाही तर वाघाच्या काळजानं करायला पाहिजे. अरे दिसला शत्रू का मार उडी, घे झेप आणि फोड नरड, संपला विषय. सरनोबत, काय झालं? मला वाटलंच होतं हे खोडा घालणार, तेच झालं. तेच होणार होतं. अहो हे चांगल्याला चांगलं म्हणणाऱ्यातले आहे ते का? हा? नुसतं सुरतीवर जायचं म्हणलं तर लगेच नाही जायचं म्हणून 100 कारणं सांगितली आणि शंभूराजाने ती ऐकून घेतली. तर पण म्या म्हणतो मुळात आपण त्यांचं ऐकायचंच कसं? आता त्यांचा अभ्यास चांगला का आपला दांडगा? हा, चांगली संधी आलती म्हणलं तलवार गाजवावी, बुवा का आणायची पण तर आडवाच गेला. खरंय. मग आता सुरतेची मोहीम तहकूब का? तर आता राज काही न बोलता निघून गेले, याचा अर्थ काय समजायचा? मग आता आता मोहीम होणार. काय राजन? ठरलेली मोहीम होणारच. काय सांगता काय राज? म्या म्हणलं आता तोंडाशी आलेला घास जातो का काय? मामासाहेब, घास असा सहजासहजी जाऊ देणार नाही आपण. हा. घास घ्यायचा आणि मोठा घास घ्यायचा. बहिर्जी काका कुठे?
माझ्या माहितीप्रमाणे उत्तरेत कदाचित बुराणपुरात. रजाक, याद रखो, किसी काफर को छुटकारा नहीं मिलना चाहिए. सबसे जिजिया ले लो. हुजूर, अहो छुटकारा पाहिजे कोणाला? जिजिया देना तो हमारा फर्ज है. सीधी सी बात है हुजूर. बादशाह हमें सलामत रखते हैं तो हमारी तरफ से एक छोटा सा जिजिया उनका हक बनता है. ये लीजिए हुजूर. काफर और इतना ईमानदार. सुभान अल्लाह. आता बादशाच्या हुकमतीत राहायचं म्हणजे त्यांचे कायदे कानून पाळलेच पाहिजेत ना. हा, अहो बादशाह खुश तर आपण खुश. कसं? काश बादशाह सलामत खुश होते. तोबा तोबा तोबा. म्हणजे बादशाह सलामत खुश नाही? अहो एवढ्या मोठ्या आलम दुनियेचा आलमगीर, फौज एवढी की एका दमात तापी नदी पिऊन कुरडी होईल. अहो श्रीमंती एवढी की कुबर पिका पडल. आणि अल्लाह तालाची खैरात अशी, तुमच्यासारखे जांबाज सरदार, आणि तरी भी बादशाह सलामत खुश नाही. नाही, हे नेमकं काय झालंय? अरे उनका वो नालायक बेटा अकबर, उसने बगावत की है, चुनौती दी है अपने वालिद को. कुछ भी हो सकता है, इसलिए हम भी परेशान हैं कि बादशाह माने तो किसे माने? आलमगीर औरंगजेब को या वो नालायक अकबर को? बात क्या है वजीर आलम? ये यकायक आपके पसीने क्यों छूट रहे? जहांपना, अपने शहजादे अकबर. अपना मत कहो वजीर आलम, अपना मत कहो. सिर्फ शहजादा अकबर को. शहजादे अकबर ने आपके खिलाफ बगावत करने की पूरी तैयारी कर ली है. उससे और उम्मीद भी क्या की जा सकती है वजीर आलम? अकबर, तुमने क्या किया? लेकिन जहांपना, शहजादे को दुर्गादास राठौड़ ने भरमाया है. दुर्गादास? जानते हम उसे. दुर्गादास ने आपके खिलाफ बगावत की है और शहजादे को भरमाने वाला असली गुनहगार दुर्गादास ही है जहांपना. कुछ भी हो वजीर आलम, दुर्गादास तो काफिर है ना, उससे और उम्मीद भी क्या की जा सकती? मगर अकबर तो अपना है, अपना ही बागी बन गया. जहांपना, जानते वजीर आलम, जब अकबर पैदा हुआ था ना, तो हमें इतनी बेइंतहा खुशी हुई थी जिसका हम बयान नहीं कर सकते. इतनी खुशी तो शायद हमें ईद के दिन होती है. हमें ऐसा लगा था कि हमें दुनिया की मोहब्बत मिल गई है. पूरे कायनात में हमने शायद अल्लाह ताला के अलावा सिर्फ एक ही शख्स से मोहब्बत की है, और वो अकबर. प्यार किया, मोहब्बत दी, एतबार किया, और वही हमारी औलाद अकबर आज बागी बन गया. लेकिन जहांपना, हम अगर कोशिश करते हैं तो खुदा की रहमो करम से शहजादा बगावत का रास्ता छोड़ दें. और हो सकता है, जरूर हो सकता है वजीर आलम, वो लौट आए. हो सकता है वो बगावत का रास्ता भी छोड़ दे. लेकिन क्या तुम उस पर एतबार करोगे वजीर आलम? मैं? नहीं ना? नहीं. तुम जिम्मा लोगे उसका वजीर आलम? नहीं. एक काम करो, उस पर कड़ी नजर रखो और दुर्गादास की छावनी में जासूस भेज दो. जी हुजूर आला. और अकबर की छावनी में हसीन नाजुक कनीज भेजो. जी हुजूर आला. लेकिन शहजादा? शहजादा मत कहो, बागी को. बागी अकबर को.
मातोश्री, आपण आम्हाला बोलवलं अशी वर्दी मिळाली. तुम्ही बगीच्यात फुलं वेचत बसलाय आणि इथे शंभूराजे औरंगजेब नावाचा विस्तव हाती धरू पाहतायत. काय झालं मातोश्री? तुम्हाला कल्पना असेलच, पण तरीही सांगतो. शंभूराजे सुरतेवर निघाले. छापा मारू पाहताय सुरतेवर. हो, परंतु आम्हाला त्यात वावगं काहीच वाटत नाही. तुम्हाला वावगं वाटत नाही हे खरं आहे, पण आम्हाला मात्र या सगळ्यात अविचार दिसतोय. मातोश्री, सुनबाई, अहो आपण सगळेच आत्ता कुठे या मोठ्या धक्क्यातून सावरलोय. नाही म्हटलं तरी स्वराज्य कमकुवत झालंय आणि अशा वेळी ही अशी वेडी साहस करणं त्यानं काय हासिल होणार आहे? ठीक आहे, आम्ही सांगतो राजांना. खरंच सांगा, त्यांना परिस्थिती समजावून सांगा. म्हणावं, औरंगजेब जर का नाराज झाला तर ते आपल्याला पेलणार नाही. परंतु मातोश्री, राजांनी पूर्ण विचारांतीच निर्णय घेतला असणार असं नाही वाटत तुम्हाला? त्यांनी निर्णय पूर्ण विचारांतीच घेतले असतील, पण फक्त ते निर्णय आत्मघातकी नसावेत एवढंच. महाराजांनी असे निर्णय कधीच घेतले नाही. एका वेळी एका शत्रूशी सामना केला आणि बाकीच्यांना गाफील ठेवलं. त्यांना म्हणावं, हे तंत्र अवलंबा. जी, आम्ही सांगतो तसं. आणि सुनबाई, स्वराज्यातल्या बारीक सारीक गोष्टीत आता तुम्ही लक्ष द्या. जी मातोश्री. आम्ही हे सगळं काळजीपोटीच सांगतो आहोत. शंभूराजेंना म्हणावं, जरा धीर घ्या. ते स्वराज्याच्या भल्याचं असेल. सुरत, मग कवा निघायचं सुरतेला? लवकरच निघायचंय मामास. अंगाशी त्यासाठी तर बोलावलं. राजन, आपण अजून कोणाला बोलवलंय मसलतीत? त्यांना बोलावलंय, ते आले. या बैरजी काका. या वैरजी या. मग काय, आता बेतच मार्गी लागला म्हणायचं बसल्या बैठकीत. उत्तरेत एकदमच गोंधळ उडलाय. अहो, बादशाह औरंगजेब आणि शहजादा अकबर समोरासमोर आल्यात आणि आता कवाबी लढायला तोंड फुटल अशी परिस्थिती आहे. वा, खबर आपल्यासाठी नामी आहे. होय, या भांडणामुळं त्यांच्या सरदारात घबराट पसरली. आता नेमकी कुणाची बाजू घ्यायची आणि हिंदुस्थानचा बादशाह कोण होणार हा सवाल समद्यांमोर असतोय. बैरजी काका, बादशाह तिकडे लढाईत गुंतलाय. मग आपण वराड घेऊन निघायचं का? नवरदेव बाशिंग बांधून तयार आहे. जायचं तर अहो, समधी चौकशी केली, बोलणी केली, जानवस घर सुद्धा बघितलंय. नवरदेवाचा घोडा कुठनं कुठं जाणार, कुठं थांबणार, नेमकं कुठल्या जागेवरनं बोहल्यावर चढणार, समजा ठरवलंय. भले, शाबास. किती शिबंदी किती आहे काकरखानाकडे? शिबंदी आहे तशी माहिंदळ, पर त्यातली निम्मी बादशाकडे गेली असणार. अहो राज, हे काकरखानाचं काय मधीच? हा, तो तर राहिला बुराणपूरला, पण सुरतेचं काय? हा, लगीन तर सुरतेला आहे ना. व नवरदेव लग्नाचा मांडव बुऱ्हाणपुरात आहे. और सूरत? ती आवई होती दिशाभूल करण्यासाठी. सूरत? ती आवई होती दिशाभूल करण्यासाठी. 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 ती आवई होती दिशाभू
मामासाहेब, आपण जायचंय ते बुऱ्हाणपुरावर. मोगलांचं दख्खनीतलं मुख्य ठाणं बुऱ्हाणपूर. नेस्तानाबूत करायचं.